कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। ताराराणी विद्यापीठाच्या वतीने स्वर्गीय सरोजिनी देवी पाटील यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांचं व्याख्यान झालं। स्वव्यवस्थापनातून यशाची हमी मिळते, त्यासाठी विविध 9 टप्प्यावर स्वतःमधील क्षमतांचा विकास केल्यास यशाचा मार्ग नक्की सापडतो, असं मत निखिल पंडितराव यांनी व्यक्त केलं। यावेळी उषा राजे हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं। तसंच शिक्षिका वर्षा मस्के यांनी लिहिलेल्या जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध या पुस्तकाचं प्रकाशन झालं। प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी डॉक्टर तेजस्विनी मुंडेकर, पौर्णिमा मंडलिक, डॉक्टर सुजय पाटील, एस.टी. चव्हाण यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। मुंबईतील ड्रीम रिबन स्टुडिओ निर्मित शाळा सुटली या लघुपटाचा पोस्टर अनावरण सोहळा कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात संपन्न झाला। आषाढी एकादशी निमित्त मदन मिरजकर प्रस्तुत विठू माऊली या कार्यक्रमांतर्गत पोस्टर अनावरण करण्यात आलं। वीटभट्टी कामगार मुलाच्या शैक्षणिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर भाष्य करणारा हा लघुपट सप्टेंबरमध्ये कोल्हापुरात दाखवण्यात येईल, अशी माहिती लघुपटाचे दिग्दर्शक किरण पोटे यांनी दिली। यावेळी किशोर सुतार, अमर मठपती, ऋषिकेश कुलकर्णी, श्रीजीवन तोंडले आणि कलाकार उपस्थित होते। शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात छत्रपती शिवरायांच्या धातूच्या पादुका आहेत। सन 1995 पासून दरवर्षी या पादुका पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत सहभागी केल्या जातात। यावर्षी प्रथमच या पादुका श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आल्या। श्री अंबाबाई मंदिरात पादुका दाखल झाल्यानंतर त्यावर विधिवत अभिषेक घालण्यात आला। श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, सहसचिव अजित ठाणेकर, केदार मुनीश्वर आणि अनिकेत अष्टेकर यांनी या पादुका घेऊन येणाऱ्या डॉक्टर संदीप महिंद आणि त्यांच्या पथकाचे स्वागत केलं। मुनीश्वर परिवाराकडून पादुकांना मानाचा शेला अर्पण करण्यात आला। यावेळी देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, संदीप साळोखे, ओंकार भोरे, सुदाम सांगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअरच्या वतीनं तपोवन मैदान, शेंडा पार्क, साळुंखे पार्क या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। त्यातून वड, पिंपळ, निलगिरी, चिंच, जांभूळ अशी 35 प्रकारची रोपं लावण्यात आली। या रोपांचं संगोपन करण्याची जबाबदारी त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेट प्रेमींनी घेतली आहे। स्वर्गीय सरोजिनी देवी पाटील यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या वतीनं विद्वानी घटस्फोटित महिलांसाठी सरोज चषक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं। स्पर्धेत 30 महिलांनी भाग घेतला। त्यामध्ये सुप्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर तेजस्विनी देसाई यांना द्वितीय आणि ज्योती शिंदे यांना तृतीय क्रमांक मिळाला। विजेत्यांना बक्षीस आणि रोख रक्कम देण्यात आली। सीमा पाटील आणि मारुती पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। यावेळी जयश्री गायकवाड, दीपलक्ष्मी राऊत, सौम्या तिरोडकर, अंजली घोरपडे आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीनं नुकतंच शतकोत्तर वर्षात पदार्पण केलंय। अशावेळी सोसायटीच्या अध्यक्षपदी कणेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी, तर उपाध्यक्षपदी पद्मश्री डॉक्टर डी.जी. यादव यांची निवड झाली आहे। भविष्यातील शिक्षणामधील आव्हानं या विषयावर यावेळी परिसंवाद झाला। पदाधिकारी निवडीवेळी संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य मदन कुलकर्णी, अरुण डोंगरे, डॉक्टर प्रकाश संघवी, मिलिंद करमळकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। करवी तालुक्यातील वाशी इथल्या ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि सादळे मादळे इथल्या दिव्य स्वप्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम झाला। प्रारंभी कोरेगाव क्रांती दैनिकाचे संपादक उत्तम खंडागळे, विशाल जानराव, गजानन सातपुते, भानुदास भोसले, माधुरी जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं। यावेळी ज्ञानप्रबोधिनी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतांचं सादरीकरण केलं। त्यानंतर कोरेगाव क्रांती दैनिकाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं, तर वनिता चव्हाण, प्रिया साबळे यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कारानं गजानन सातपुते, अंधशाळेच्या वैभवी सुतार, सारिका सातपुते, मानसी दातारी यांना गौरवण्यात आलं। यावेळी रमेश गवळी, राजू थोरावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।
भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या तटबंदीची दुरवस्था झाली आहे. तटबंदी लगत आणि पुरातन वास्तू लगत छोटी मोठी अतिक्रमण झाली आहेत. त्याकडे पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. तसंच किल्ले पन्हाळगडावर देशी विदेशी दारूची दुकानं असल्यानं या ऐतिहासिक किल्ल्याचं पावित्र्य नष्ट होत आहे. त्यामुळे गडावर दारूबंदी लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. फुलेवाडीजवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या शुभंकरोती प्ले स्कूल आणि कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी कारगिल विजय दिन साजरा झाला. विद्यार्थ्यांनी हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर गीतं सादर केली. तर दीपाली चव्हाण, अमृता ताटे यांनी विजय दिनाचं महत्त्व स्पष्ट केलं. यावेळी संस्थाचालक डॉक्टर संदेश कचरे, सायली कचरे, ज्योती लगारे, मुख्याध्यापिका प्रियांका धनवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.